नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र गुजरात सीमा विवाद भड़का, वेवजी गांव में तनाव, मनसे की आक्रामक एंट्री। 1 इंच भी महाराष्ट्र की जमीन गुजरात को नहीं देंगे, मनसे नेता अविनाश जाधव की चेतावनी। महाराष्ट्र गुजरात सीमा विवाद में मनसे कूदी मैदान में। पालघर जिले के तलासरी तहसील अंतर्गत वेवजी गांव क्षेत्र में पिछले कई वर्षों से लंबित महाराष्ट्र गुजरात सीमा विवाद एक बार फिर सुर्खियों में आ गया है। इस विवाद में अब महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे के उतरने से स्थिति और अधिक तनावपूर्ण होने की आशंका बढ़ गई है। 10 दिसंबर को महाराष्ट्र और गुजरात सरकार की ओर से सीमा विवाद सुलझाने के उद्देश्य से संयुक्त सीमा माप जोख की प्रक्रिया शुरू की गई थी, जिससे सीमा निर्धारण को लेकर सकारात्मक माहौल बना था। लेकिन ग्रामस्थों द्वारा गुजरात की ओर से महाराष्ट्र की सीमा में घुसपैठ किए जाने का आरोप लगाए जाने के बाद ये संयुक्त माप जोख फिलहाल स्थगित कर दी गई थी। इसी पृष्ठभूमि में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पालघर जिला अध्यक्ष अविनाश जाधव ने वेवजी गांव का दौरा कर स्थिति का जायजा लिया। इस दौरान ग्रामीणों ने गंभीर आरोप लगाते हुए बताया कि गुजरात राज्य की ओर से महाराष्ट्र की सीमा में लगभग 800 मीटर से लेकर 1 किलोमीटर तक अतिक्रमण किया गया है। ग्रामीणों से संवाद करते हुए अविनाश जाधव ने 2 टूक शब्दों में कहा कि 1 इंच भी महाराष्ट्र की जमीन गुजरात को नहीं देंगे। उन्होंने गुजरात पुलिस द्वारा स्थानीय नागरिकों पर की जा रही कार्रवाई की कड़ी निंदा की और चेतावनी दी कि यदि महाराष्ट्र सरकार ने सीमा विवाद को तत्काल हल नहीं किया तो इस क्षेत्र में उग्र आंदोलन छेड़ा जाएगा। सीमा विवाद के चलते इलाके में तनाव का माहौल बना हुआ है। किसी भी अप्रिय घटना से निपटने के लिए भारी संख्या में पुलिस बल तैनात किया गया है। निरीक्षण के बाद अविनाश जाधव ने झाईबोरी गांव का भी दौरा किया तथा तलासरी के तहसीलदार अमोल पाठक से मुलाकात कर सीमा विवाद को लेकर विस्तृत चर्चा की। यह विवाद तलासरी तहसील की वेवजी ग्राम पंचायत की सीमा में स्थित है। आरोप है कि गुजरात के उंबरगांव तहसील अंतर्गत सोलसुम्भा ग्राम पंचायत ने महाराष्ट्र के सर्वे नंबर 204 से सटे क्षेत्र में अतिक्रमण किया है। तलासरी उंबरगांव राज्य मार्ग से सटे इस इलाके की आधिकारिक सीमा अब तक स्पष्ट रूप से निर्धारित नहीं हो सकी है, जिसके कारण दोनों राज्यों के बीच लंबे समय से विवाद बना हुआ है। एक ओर जहां सरकारी स्तर पर संयुक्त माप जोख के माध्यम से इस समस्या के समाधान के प्रयास जारी है, वहीं दूसरी ओर मनसे के आक्रामक रुख से यह सीमा विवाद अब एक नए मोड़ की ओर बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। महाराष्ट्र गुजरात सीमा विवाद भड़का, वेवजी गांव में तनाव, मनसे की आक्रामक एंट्री। हद्दीचा वाद जो आहे तो अद्यापही आहे। या संदर्भात आता मनसेने उडी घेतली, या ठिकाणी आपण पाहणी करत आहोत। काय सांगायचं? मला असं वाटतं की इथल्या स्थानिक जे ग्रामपंचायत आहे त्यातले उपसरपंच असतील, जे ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांच्याशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला त्यांचं मत आहे, त्यांचा जन्म इथला आहे, बरोबर। ते म्हणजे 20 वर्षापूर्वी आमची बॉर्डर इथलं 1 किलोमीटर अलीकडे होती, बरोबर आहे। आता असती ती बॉर्डर आमच्या गावाच्या पुढे निघून गेली। पूर्वी यांच्या गावाच्या सातबाऱ्यावर, म्हणजे आता इथला जर या गावचा सातबारा बघाल तर सातबारात महाराष्ट्र दाखवतोय आणि नकाशाच गायब झालेला आहे। तर याचा अर्थ कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राचा जो नकाशा आहे त्याच्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या घालवण्याचा प्रयत्न त्या सरकारकडनं होत आहे आणि याचा विरोध आम्ही करणार। हा विषय झाला, इथे बाजूला झाई गाव असतील, ह्या सगळ्याच बॉर्डरच्या गावांमध्ये हा वाद मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। आणि मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाचं जसं दोन्हीकडे सरकार आलं तेव्हापासून हा बॉर्डरचा जो वाद आहे तो बऱ्यापैकी वाढताना दिसतोय। गुजरातची लोक म्हणजे गुजरात सरकार ही आपली बॉर्डर महाराष्ट्रात 1-1, 1.5 किलोमीटरने आतमध्ये करण्याचा प्रयत्न करते। खरं तर हे चीन आणि भारत असा काही वाद नजीकच्या काळात होतोय की काय असा प्रश्न आता या बॉर्डरवर व्हायला लागलेला आहे। इथली जी स्थानिक लोक आहेत म्हणजे या ग्रामपंचायतीची जी वेगळीच अडचण आहे की यांना ग्रामपंचायत जरी महाराष्ट्राच्या ताब्यात असेल तरी इथे परवानगी देते गुजरात, म्हणजे गुजरातकडनं परवानग्या घेऊन इमारती बांधल्या जात आहेत। त्यामुळे ग्रामपंचायतीचं महत्व संपलेलं आहे। काही वादामुळे काही रस्ते होत नाहीत। तर या सगळ्या वादांवर गुजरातमध्ये पण भाजपाचं सरकार आहे, महाराष्ट्रात पण भाजपाचं सरकार आहे। दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून हा वाद सोडवला पाहिजे। इथल्या स्थानिक गाववाल्यांशी बोललं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की नक्की बॉर्डरचा काय विषय आहे। जर ते म्हणतात की इथनं बॉर्डर 700 मीटर बाहेर होती तर ती 700 मीटर 10 वर्षात आत आली कशी? तिथून फूडपर्यंत, म्हणजे तुम्ही जर फूडपर्यंत गेलं तर आता गुजरात लाईट लावायला लागलेली आहे, एवढी हिंमत त्यांच्यात आली कुठून? तर या सगळ्यांवर प्रश्न विचारायचं काम जे तहसीलदारांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे ते न केल्यामुळे गुजरातची घुसखोरी या महाराष्ट्रात होते असं आम्हाला आमचं मत आहे। मनसेची काय भूमिका असणार आहे? बघा तुम्हाला मी एक सांगतो, यांनी किती काय केलं तरी यांना आतून बाहेर काढण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल।
आमची 1 इंच पण जमीन जर कोणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या रागाला सामोरे जावं लागेल, एवढं नक्की. वेळची उपसरपंच आहो. तर सीमावाद असा आहे की आम्ही जवळजवळ लहानपासून बघतोय की ही जागा महाराष्ट्राची होती. आता सध्या गुजरातवाले काम करतात. सध्या रस्ता बघा ना, हा रस्ता पण कोणी महाराष्ट्रवाला पण नाही बनवला आणि गुजरात पण नाही बनवला, सध्या सीमावादामुळे. तर आम्हाला पण एवढी त्रास आहे ना सध्या. ही इमारत पण सध्या गुजरातवालेच बनवत 5 मीटरच्या आतमध्ये. पहिले आधी हा महाराष्ट्रवालाचा कब्जा होता. काही करण्यासाठी काय मागणी आपली ग्रामपंचायत सध्या जोपर्यंत सीमा फिक्स नाही होत तोपर्यंत स्थगित ठेवायला पाहिजे दोन्ही राज्यांना बॉर्डरच्या विषयी. मोजणी आलेली ती का स्थगित? ते काल आले होते, गुजरातचे पण तहसील आले होते आणि महाराष्ट्राचे पण तहसील आले होते. ते काही करण्यासाठी काय हे झालं तर आम्हाला पण त्यांनी काय नाही कळवलं कोणत्यामुळे स्थगिती झाली. राज्य सरकारने एवढाच पुढाकार घेतला पाहिजे की महाराष्ट्र आणि गुजरातची जी बॉर्डरची हद्द आहे ती निश्चित केली पाहिजे. कारण की गुजरातवाल्यांनी 1-1 किलोमीटर घुसखोरी केलेली आहे आणि जे बिल्डिंग्स वगैरे कामं वगैरे चालू आहेत ते सर्व बंद केले पाहिजे. त्याचा पाठपुरावा आपल्याकडून सुरू आहे. हो, याचा पाठपुरावा अगोदर माझे वडील असताना पाठपुरावा सर्व केलेले आहेत अशोक रमणदोडी यांनी. माझे वडील असताना सर्व पाठपुरावे केलेले होते ना, म्हणून गुजरातवाल्यांनी थोडी कमी केली. नाही तर अगोदर वडिलांनी 3-4 वर्ष अगोदर हे नाही केलं असतं ना तर आज 2-3 किलोमीटर आतमध्ये गुजरात कमी आणि पाठपुरावे पण केलेले. साहेब आम्ही रिक्षावाले आहे. मी वेळची उपसरपंच आहो. तर सीमावाद असा आहे की आम्ही जवळजवळ लहानपासून बघतोय की ही जागा महाराष्ट्राची होती. आता सध्या गुजरातवाले काम करतात. सध्या रस्ता बघा ना, हा रस्ता पण कोणी महाराष्ट्रवाला पण नाही बनवला आणि गुजरात पण नाही बनवला, सध्या सीमावादामुळे. तर आम्हाला पण एवढी त्रास आहे ना सध्या. ही इमारत पण सध्या गुजरातवालेच बनवत 5 मीटरच्या आतमध्ये. पहिले आधी हा महाराष्ट्रवालाचा कब्जा होता. काही करण्यासाठी काय मागणी आपली ग्रामपंचायत सध्या जोपर्यंत सीमा फिक्स नाही होत तोपर्यंत स्थगित ठेवायला पाहिजे दोन्ही राज्यांना बॉर्डरच्या विषयी. मोजणी आलेली ती का स्थगित? ते काल आले होते, गुजरातचे पण तहसील आले होते आणि महाराष्ट्राचे पण तहसील आले होते. ते काही करण्यासाठी काय हे झालं तर आम्हाला पण त्यांनी काय नाही कळवलं कोणत्यामुळे स्थगिती झाली. तिथले स्थानिक आता आपले जे लोक आहेत त्यांचं मत आहे की त्यांचे अधिकारी त्यांच्या लोकांना मदत करतात, आपल्या अधिकाऱ्यांकडनं आपल्या लोकांना मदत मिळत नाही असं त्या लोकांचं मत आहे. म्हणजे त्यांचे अधिकारी पूर्ण फोर्सने त्यांना मदत करतात, पण आम्ही आमच्या अधिकाऱ्यांकडे जातोय की मदत करा वगैरे तर ते तेवढं मनावर घेत नाही. म्हणजे आपले तिथले तलाठी असतील किंवा इतर कोणी असतील आपल्याला काही दोन कंटिन्यू केलं तर आता आपल्याला हे काय आपल्या मोजणीप्रमाणे आपली बरोबर खूप कडे जाते त्याच्या मोजणीप्रमाणे आता मी विषय हद्दी कारण हद्दीचा विषय असा आहे की आपल्याला